नमस्कार असतो. उमंग करावकेकर आपल्यासाठी आमच्या कार्यक्रमातलं पुष्प दुसरं घेऊन आलेलं आहे, ज्याचं नाव आहे अविनाशी अविनाश. आपल्या सगळ्यांचे आवडते अविनाश खर्शीकर यांना उमंग तर्फे एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम. 80च्या दशकामध्ये होते. ग्रामीण कथानं ग्रामीण रांगडा हिरो बदलून शहरी कथानं नवीन नवीन विषय ह्याच्यावरती चित्रपट बनायला सुरुवात झाली. आणि याच काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टीला एक उमदा व्यक्तिमत्व हिरो म्हणून मिळालं, ते म्हणजे अविनाश खर्शीकर. आज अविनाश खर्शीकर आपल्यामध्ये नाही, पण आपण त्यांच्या जवळच्या लोकांकडे, त्यांचे जे मित्र होते, त्यांचे सहकलाकार होते आणि त्यांचे जे कुटुंब होते, त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. किशोरी, तुम्ही जेव्हा या नाट्यक्षेत्रात नवीन होता आणि अविनाश बरोबर काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली, तेव्हा तुमच्यावर किती दडपण आलेलं, त्यांनी कसं तुम्हाला सांभाळून घेतलं आणि त्याच्यानंतर तुमची झालेली खूप छान मैत्री, हे किस्से ऐकायला आम्हाला खूप आवडते. अविनाशींबद्दल बोलायचं म्हणजे मी त्यांच्याबरोबर अनेक नाटकातून काम केलं, फिल्म्समधून काम केलं, सिरियल्समधून काम केलं, इव्हन हिंदी सिरियल्समधून मी त्यांच्याबरोबर काम केलं. आणि नाटकाचा अनुभव म्हणजे ही वॉज अ फॅमिली मेंबर टू अस, टू ऑल ऑफ अस, राईट. म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाइज की आमच्या सुखदुःखात, आमच्या कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये ते खंबीरपणे उभे राहायचे. आणि नाटकात सुद्धा आमच्या प्रत्येक नाटकातल्या तुम्ही कलाकारांना विचारू शकता की ज्यांनी त्यांच्याबरोबर नाटकातून काम केलंय, तर ऐन वेळेला कुठलाही प्रॉब्लेम आला, म्हणजे अपार्ट फ्रॉम द स्टेज शो, त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम जरी आला तरी तो खंबीरपणे एखादा आपल्या घरातला माणूस कसा उभा राहील पाठीशी, तसा तो माणूस उभा राहायचा. मला एक किस्सा त्यांचा आठवतो. लफडा सदन नावाचं नाटक मी करत होतो आणि त्यांना कावळी झाली होती आणि कावळीत त्या माणसानी शो कॅन्सल होऊ नये, कारण का आमचे हाऊसफुल शोज असायचे लफडा सदन नाटकाचे. त्याच्यात सुधीर जोशी, अजय वढावकर, नंतर प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, अविनाश खर्शीकर. मी तर नवीनच होते तेव्हा, बट हे सगळी मोठी नावं होती आणि हाऊसफुल शोज असायचे. पण त्यावेळेला अविनाशजींना जॉन्डिस झाला होता आणि जॉन्डिसमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना की काम केलं तर जीवावर बेते, पण केवळ ते हाऊसफुल शोज असताना ते कॅन्सल होऊ नये म्हणून लिटरली. आणि लफडा सदनमध्ये त्यांचं खूप हेक्टिक एनर्जेटिक काम होतं, पण त्यांनी तो शो म्हणजे सगळे शोज पार पाडले. म्हणजे एंट्री एक्झिट्स घेतल्या आणि एक्झिट झाल्यानंतर तिकडे एक अशी बेड ठेवलेली असायची, त्याच्यावर ते असे आडवे पडायचे, मग परत काहीतरी ते औषध पिऊन परत एंट्री घे, एक्झिट घे, असं करत त्यांनी ते शोज केले. मग काही कालांतराने म्हणजे आमचे प्रोड्युसरनी तोपर्यंत एक रिप्लेसमेंट त्यांची तयार केली होती आणि रिप्लेसमेंट करून शोज केले, पण केवळ ते अगदी लागलेले शोज कॅन्सल होऊ नये म्हणून त्यांनी त्या स्टेजमध्ये सुद्धा काम केलं. आणखीन त्यांच्या आठवणी सांगण्यासारख्या खूप आहेत. ही वॉज अ व्हेरी जोवाईल पर्सन, व्हेरी जॉली पर्सन. म्हणजे आम्हाला कधी आठवत नाही की दौऱ्यात, आम्ही नाटकाच्या दौऱ्यात कोणीही आमच्यापैकी कोणी थोडं सॅड फील करत असेल किंवा काही असेल तर त्यांच्या सानिध्यात त्या माणसाला, किंवा मी वैयक्तिक मी स्वतःला जरी आम्ही असलो एकत्र, तरी म्हणजे ते सॅडनेस सगळा दूर व्हायचा. आणि ही यूज टू मेक अस लाईक लाफ आणि काही ना काहीतरी जोक मार, हे कर, असं करून त्यांनी खूप आम्हाला सांभाळलं. रादर मी तर खूप लहान होते, पण तेव्हापासून त्यांनी अगदी आत्तापर्यंत खूप छान साथ दिली. आणि ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. त्यांच्याबद्दल बोलावं आणि भरभरून बोलावं तितकं कमी आहे. मी आता शूटिंगच्या सेटवर आहे. रादर शूटिंगच्याही आठवणी त्यांच्या खूप साऱ्या आहेत. त्यांनी लफडा सदन नाटकात, म्हणजे तोपर्यंत मी एक छोटा रोल करत होते आणि सुधीर काका आणि ते लीडला होते, प्रकाश इनामदार लीडला, हे सगळे मोठी नावं होती आणि मी छोटा रोल करत होते. तर मी पहिल्या रिहर्सल पासून शेवटच्या रिहर्सल पर्यंत हजर असायचे, कारण का मी छोटा रोल जरी करेल तरी प्रत्येक त्या 5 मुलींची प्रॉक्सी करायला मीच असायचे यांच्याबरोबर, कारण का एव्हरीबडी वॉज बिझी. सगळ्या आर्टिस्ट तेव्हा बिझी असायच्या, मी सोडून. तर तेव्हा मी सगळ्यांची प्रॉक्सी करत होते. असं करता करता अख्खं नाटक माझं पाठ झालं. त्यामुळे जेंट्सची प्रॉक्सी सुद्धा मीच करायचे. कोणाबरोबर जर सीन्स करायचे असायचे तर रिहर्सलला मीच करायचे. म्हणजे डिरेक्टरला एक असिस्ट करण्यापासून सगळं माझं लफडा सदनमध्ये माझं शेअरिंग होतं.
तर शेवटपर्यंत काय त्या नाटकाला हिरोईन मिळाली नाही हे माझं सुदैव असावं. आणि प्रकाश काका म्हणजे प्रकाश इनामदार डिरेक्टर होते, ते म्हणाले आपण किशोरीलाच करूया का हिरोईन म्हणून लॉन्च या नाटकातून, कारण का तिला अख्खं नाटक पाठ आहे, तर तिलाच आपण उभं करूया. पण तेव्हा अविनाश कर्शीकर वॉज अ व्हेरी बिग नेम. ते फिल्मचे हिरो वगैरे असतानाही म्हणजे एखाद्या हिरोने सांगितलं असतं की नाही नवीन मुलीला कशाला माझ्याबरोबर, पण ते सुधीर जोशी ते अरे हा चांगली करते ही आणि हिला अख्खं नाटक पाठ आहे, म्हणजे आपण जरी चुकलो तरी ही सांभाळून घेऊ शकते. इतपत त्यांनी ते जॉली वेनी घेतलं आणि त्या नाटकामुळे त्यांच्यामुळेच राधा मी एक हिरोईन म्हणून एस्टॅब्लिश झाले. त्याच्यानंतर माझी वाटचाल जी होत गेली ते तुम्ही बघतच आहात. तर बेसिक सांगायचं म्हणजे छोट्या कलाकारापासून ते मोठ्या कलाकाराला खूप साथ देणारा माणूस. बॅकस्टेजवाल्यांसाठी त्या माणसाने खूप केलं. बॅकस्टेजवाले म्हणजे अगदी नाटकाचे बॅकस्टेजवाले असू देत किंवा फिल्मचे बॅकस्टेजवाले असू देत, म्हणजे बिहाइंड द कॅमेरावाले, पण त्या माणसाने खूप सगळ्यांसाठी केलंय. खूप मध्यंतरीचा एक म्हणतात ना पिरियड, आमचा खूप स्लॅक पिरियड असतो, प्रत्येक आर्टिस्टला येतो, प्रत्येक टेक्निशियनला येतो इंडस्ट्रीमध्ये, पण कोणीही त्यांच्याकडे जावं की असं असं आहे काम नाहीये सध्या, त्यांनी त्या माणसाला काम दिल्याशिवाय ठेवलं नाही. एव्हरीबडी वॉज बिझी वेन ही वॉज अलाइव्ह. आता होप त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर असतील आणि तर एवढंच इच्छा करते की ते जिथे कुठे असतील तिथे चांगले राहावे. आय अडोर हिम, आय यूज टू लव्ह हिम. माझ्यासाठी ते सगळंच होते. थँक्यू. धन्यवाद किशोरी. खरंच आपल्या जीवलगाबद्दल इतकं बोलताना मन भरून येणं, डोळे भरून येणं स्वाभाविक आहे. शिरीषजी, तुमची आणि अविनाशजींची मैत्री खूप जुनी आहे. आम्हाला तुमच्या स्टाईलमध्ये त्यांचे किस्से ऐकायला आवडते. खूप जुनी, खूप म्हणजे खूपच जुनी. पण गंमत माहितीये का, तो नट एवढा यशस्वी नट, म्हणजे अलका कुबल पासून सर्व हिरोईननी त्या काळात बरोबर त्यांनी कामं केली, सिरियस मध्ये केली, नाटकात तर केलीच केली. मी एवढा सिनियर लेखक, मोठा म्हणणार तो पटकन मी आवरलं, सिनियर लेखक, एवढी 40-50 पुस्तकं झाली, वन मॅन शो केले 15-20 देशात, पण म्हणून आमची मैत्री नव्हती. हा मोठा भाग आहे त्याचा. या इन्सिडेंटच्या गोष्टी, आमचे व्यवसाय, त्यातील तथाकथित यश, हा आमच्या मैत्रीचा दुवा कधीच नव्हता. ते इन्सिडेंटल आहे. आमची नुसतीच मैत्री होती. दोन माणसांची मैत्री असते तशी मैत्री होती. क्वचित आम्ही एकमेकांविषयी या विषयावर बोललो असतो. शक्यतो तंगड्यात ओढायचो एकमेकांच्या. तोच आमच्या आनंदाचा एक मोठा भाग होता. शिरीषजी, तुम्ही स्वतः स्टँडअप शो करायचा आणि अविनाशजी नाटकांमध्ये काम करायचं, सो तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन कसे द्यायचा, एकमेकांचं कौतुक तुमच्याकडून कसं व्हायचं, किंवा एकमेकांना काही सूचना वगैरे द्यायचात का? हसणं आणि समोरच्याला हसवणं हा आमच्या दोघांचाही धर्म होता. हा कॉमन फॅक्टर होता आणि आम्ही त्याला वाहून घेतलो होतो. अगणित किस्से आहेत, अगणित माझ्याकडे. आम्ही वर्ध्याला कार्यक्रम करायला गेलो होतो आणि तिथं विनोबांचे आश्रम दाखवायला आम्हाला घेऊन गेले. तर तिथे टेबलावर विनोबांजींची पुस्तकं विकायला ठेवली होती. अशी खरेदी विक्री करणारी आम्ही माणसं नव्हतो, त्यामुळे मी लांब राहिलो. आवीला तीही भीती नव्हती. तो थेट टेबलावर जाऊन भेटला आणि मला बोलावून घेऊन म्हटलं, ही बघितली का, त्यातली बहुतेक पुस्तकं माझ्याकडे आहेत, बाबांना फार आवडायची. आता आहेत म्हटल्यावर विकत घ्या असं कोण म्हणणार ना. परत आम्ही तिथनं जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी त्याला विचारलं, अरे माझी एक 20-25 पुस्तकं तुझ्याकडे आहेत हे मला माहित होतं, त्यांनाच तू विनोबांची पुस्तकं म्हणतोस का? तुझ्याकडे कुठं आली विनोबांची पुस्तकं? आम्ही एका शहरात एका घरात जेवायला गेलो होतो. पुरणपोळी बिळून मस्त जेवण बनवलं होतं आणि थ्रूआउट जेवण तो यजमान आणि अवी सतीश नावाच्या एका माणसाविषयी चर्चा करतो. एवढा हुशार आहे सतीश, एवढा केपेबल आहे, पण काही नाही, सगळ्याची माती करतोय, हट्टी फार आहे, किती समजून सांगा कळत नाही. बरं हुशार आहे म्हटल्यावर असं सगळं चाललं होतं, बरंच चाललं होतं. सगळं संपलं, आम्ही जेवून बाहेर पडलो.
मी त्याला विचारलं, सतीश कोण रे? तो म्हणला, कोण कोण सतीश? नाही आता तुम्ही बोलत होत ना, म्हणलं की सतीश असं आहे. मला नाही माहित. मला नाही माहित म्हणजे ते काहीतरी म्हणले सतीश असायचं, मी पुढे. म्हणजे त्या सतीश कोण माहित नसताना तो आडमुठा कसा आहे, आट्टे कसा आहे, किती हुशार आहे, करिअरची माती खाल्ली, एवढं सगळी चर्चा त्यांनी रंगवली. चेहऱ्यावरची रेषा पण हलू दिली नाही. अप्रतिम किस्से आहेत त्याचे. आम्ही एका दुकानात गेलो होतो, माझ्या मुलाचं लग्न होतं. त्यासाठी मी ते घालतात ना आचकन बिचकन असं काहीतरी रेडीमेड घेत होतो. हा शेजारी उभा होता शांत. मग एकदम तो त्या विक्रेत्याला म्हणाला, अब तीसरी शादी में इतने कपडे क्यों चाहिए आदमी को? त्याला काही कळेल ना हो त्या दुकानदारा. म्हटलं का क्या हो गया, तीसरी हो तो क्या हो गया? नहीं लेकिन अभी दूसरी का डायव्होर्स भी नहीं हुआ है ना. दुकानदाराचा हवालदिल झालेला होता. मी त्या दुकानदारालाच उद्देश म्हणालो, नहीं होगा डायव्होर्स तो हो जाएगा ना, तू जल्दी क्या इतनी? त्याला काही कळे ना हो, तिसरं लग्न काय, याला एवढी हाऊस कसली आली, त्याला काही कळेल ना दुकान. नंतर तो लांब जाऊन उभा राहिला आवी आणि काहीतरी शर्ट बिर्ट स्वतःसाठी बघत होता. मी तिकडून त्याला एक सणसणीत शिवी देऊन हात मारली. त्यांनी शांत वेळेला वळून बघितलं, आलो एक मिनिट आलो, हा एक मिनिट. पुन्हा तो विक्रेता हैराण झाला की अशी शिवी दुकानात बाहेर कोणी कुणालाही दिल्याचं त्यांनी ऐकलेलं नाही. बरं एवढी शिवी दिली, ज्याला शिवी दिली त्यालाही काही त्याचा राग येत नाही. तो शांतपणे आलो असं. काय हे कोण लोक आहेत हे? माझ्या मुलाला अमेरिकेचे डॉक्टर आहे, त्याचं खूप कौतुक होतं. म्हणजे मला नसेल पण त्याला होतं. म्हणजे सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, लफडा सदन ही नाटकं, त्यातला सहज वावर, ते द्वंद्वगीतातलं त्याचं गाणं त्याला आवडायचं. आणि मी त्याला इमान इतबारे ते कळवायचो की तो असं म्हणतोय, अमर असं म्हणतोय, अमर तसं म्हणतोय. एक दिवशी मला तो म्हणाला, तुमच्या फॅमिलीत की नाही एकाच माणसाला संगीताची आणि एकूणच आयुष्यात सगळ्या गोष्टींची जाण आहे, बाकी सगळे तुमच्यासारखेच आहेत. मी त्याला म्हणलं, अरे पण मला तर उलट वाटतंय की आमच्या सगळ्या फॅमिलीत त्याला एकालाच काही कळत नाही, म्हणून तो तुझं एवढं ऍप्रिशिएट करतो. पण हे बोलणं झालं. प्रत्यक्षात त्याच्या सगळ्या या व्हिडिओ आल्या की मी माझ्या कॉमन मित्रांना, की त्यांनी स्वतः पाठवणं बरं दिसणार नाही तर मी पाठवायचो, ह्या मुलाला सगळ्यांना मी ते पाठवायचो. आणि ही अप्रत्यक्ष असेल पण त्याच्या कारागिरीला माझी दाद होती. त्यामुळे तो गेला ही धक्का म्हणजे मला खरंच वाटत नाही, खरंच होतो. मध्ये मी एक हे वाचलं होतं, पी.जी. वुडहाऊस, विख्यात इंग्लिश विनोदी लेखक. हा 90 वर्षाचा असताना त्याची मुलगी बांधली पी.जी. वुडहाऊसची. आणि त्यावर तो एकच वाक्य बोलला, जस्ट वन लाईन. तो म्हणाला, मला वाटलं होतं की ती अमर आहे. आय थॉट शी वॉज इमॉर्टल. आय थॉट माय डॉटर वॉज इमॉर्टल. आणि ती गेली. एक्झॅक्टली असं अविविषयी मला वाटलं. अरे देवानी हा एक मार्ग निवडलाय तुम्हाला दाखवायचा की जास्त शहाणपणा करू नका. कुणाला किती दिवस ठेवायचं किती दिवस ठेवायचं नाही हे मी ठरवतो. तुम्ही कोण ठरवणार हा एवढ्यात कसा गेला आणि तेवढ्यात कसा गेला, हे मी ठरवतो. तसं देवाने ठरवलं आणि आवी गेला. पण त्याला विसरणं इतकं सोपं नाही. आता ह्याच्या पुढे फारच अवघड आहे. मराठी नाट्यसृष्टीमध्ये आणि सिनेमामध्ये आणखीन एक नाव खूप आदराने घेतलं जातं, ते म्हणजे जयंत सावरकर. जयंत काकांनी आणि अविनाशनी भरपूर नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं. पण सगळ्यात संस्मरणीय अशी त्यांची भूमिका होती ती म्हणजे सौजन्याची ऐशी तैशी या नाटकातली जयंत काकांनी साकारलेले मंडलेकर आणि अविनाशजींनी साकारलेला पक्या. जयंत काका, आज तुमचा लाडक्या पक्या आपल्यामध्ये नाही, पण तुम्हाला त्या पक्याबद्दल काय वाटतं किंवा तुम्ही एकत्र काम करताना तुमचे अनुभव त्याच्याबद्दल कसे आहेत हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. नमस्कार. हा प्रसंग म्हटलं तर गंभीर आहे, पण ज्याच्याविषयी बोलायचं आहे तो स्वतः आयुष्यभर हसत राहिला आणि प्रेक्षकांनाही त्याने हसत रडतच ठेवलं कायम. माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या माझ्या मित्राला आज श्रद्धांजली किंवा
त्याच्या हयातीनंतर त्याच्या आठवणी सांगण्याचा प्रसंग माझ्यावर यावा हे माझं दुःख आहे. वयात एवढं अंतर असूनही आमची मैत्री फार लवकर झाली. तो या सृष्टीत जेव्हा आला त्यावेळी तो कुणीही नव्हता. त्यानं त्याचं नोकरीचं आयुष्य पहिलं सुरू केलं मद्रासला. मद्रासला एबीएम स्टुडिओमध्ये तो होता. तिथे त्याने काय केलं, काय पोस्टवर होता मला काही माहिती नाही, कारण त्या विषयावर आमचं कधी बोलणंच झालं. त्यानंतर मुंबईला आल्यावर तो रमेश देव यांच्याकडे काही दिवस काम करत. अर्थात ते काम म्हणजे रमेश देवांची स्वतःची नाट्यसंस्था होती आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कलावंतांच्या तारखा घेणं हे त्याचं काम. पण हे काम म्हणजे काही फार मोठं प्रतिष्ठेचं मानलं त्यावेळेला जात नसतं. पण त्याने त्याची कधीच पर्वा केली नाही. काम करणं, प्रामाणिकपणा हेच त्याचं ध्येय होतं. एक दिवस अंधार माझा सोबती नावाच्या नाटकात रमेश देवांकडे मी काम करत असताना माझी काही अडचण आली आणि माझ्याऐवजी अविनाशला काम करायला सांगितलं. अविनाशनं काम केलं, माझ्या बदली काम केलं. हुबेहूब माझ्यासारखंच त्याने केलं. तितकेच हसे मिळवले, तितकीच प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर मला सांगितलं की काम अविनाशने फार छान केलं, सुंदर केलं. आधी मला जरा वाईट वाटलं की अरे आपलं काम दुसरा कुणीही करू शकतोय, म्हणजे आपल्याकडून काही फारसं विशेष नाही. तर अविनाश मला पटकन म्हणाला, तुला जयंत वाईट वाटलंय काय, मी काम चांगलं केलं तुझं म्हणून? म्हटलं खरं सांगायचं तर जरा वाईट एवढ्याचसाठी वाटलं की आता कंपनी मला केव्हाही सांगू शकेल की तुम्ही नाही आलात तरी चालेल, अविनाश आमच्याकडे आहे. तो म्हणला नाही, अशी वेळ मी कधी येऊ देणार नाही. तू असताना जर मला सांगितलं काम करायला तर मी नाही करणार काम, कारण शेवटी मग आपली मैत्री ही सुद्धा महत्वाचीच आहे. तर मी मनातून जरा आधीच खट्टू झालो होतो, पण नंतर मग मला बरं वाटलं जरा. आणि मग तिथून आमची मैत्री जरा जास्त घट्ट जमली. कारण तो मग तारखा आमच्या घेणारा व्यवस्थापक राहिला नाही आणि तो नटच झाला. पुढं सौजन्याची 80 नाटक झालं. त्यामध्ये मूळ नाटकाच्या प्रयोगात काम करणारे कलावंत बदलत गेले, पण आम्ही काही 4-5 जण मात्र कायम होतो, कारण त्यांच्याशिवाय ते नाटक होणं शक्य नव्हतं. आणि त्या नाटकामध्ये मूळ हिरोचं काम करणारे शशिकांत निकते हे दुसऱ्या एका नाटकात इतके बिझी झाले की त्यांच्या तारखा मिळेल. तेव्हा मग काय करावं, अविनाशला ट्राय करावा असं ठरलं. कारण तसा तो यंग म्हणजे तरुण दिसायला देखणा, विनोदाची जाण आणि एकूण कंपनीलाही चांगला असा जर हा काम करू शकला तर फार बरं होईल. प्रयोग पुन्हा जोमानं सुरू होतील आणि ते तसंच झालं. सौजन्याचे 80 नाटकाचे इतके प्रयोग झाले की प्रयोग करता करता आम्ही खरोखरच दमून जायचो, इतके प्रयोग झाले. म्हणजे एकदा तर मला आठवतं, मूळ आमचा प्रयोग 3 तास 10 मिनिटाचा, पण अविनाश आल्यापासून त्या नाटकाच्या हशामध्ये इतकी वाढ होत गेली 3.5 तासावर नाटक आलं. आणि मग सगळ्या कलावंतांनी एकत्र बसून विचार केला की रात्रीचे प्रयोग जर इतके 3.5 तास चालायला लागले तर आम्हाला घरी जायला परत गाडी मिळणं कठीण. मग आम्ही स्वतःवर प्रत्येकाने नियंत्रण घालून घ्यायचं ठरवलं. अविनाशनं त्यात थोडासा पुढाकार घेतला, कारण राजा गोसावींसारखा चतुरस्त्र आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला कलावंत होता. तर ते राजाभाऊ इतर कुणाचं काही ऐकलं नाही तरी अविनाशचं मात्र अगदी आवर्जून ऐकत तो काय म्हणतो ते. त्यामुळे राजाभाऊनी कबूल केलं आणि आम्ही पुन्हा त्या नाटकाची लोकप्रियता वाढवण्यासाठी 3 तास 10 मिनिटावर नाटक आणलं.
ते अविनाश मुळे. पुढं त्या नाटकाचे आणखी असंख्य प्रयोग झाले. अविनाश सौजन्याची 80-83 या नाटकानं घरोघर पोचला. पण त्याचबरोबर तो आणि मी मित्र म्हणून अतिशय जवळ. कारण अविनाश ज्या कंपनीत आमच्याकडे काम करत होता, म्हणजे यशवंत पगार नावाचे निर्माते होते, त्यांचा कारभार थोडा ढिला होता आणि त्या ढिल्या कारभाराचं नेमका त्याचा फायदा त्यांच्या पूर्वीच्या जुन्या व्यवस्थापकांनी चांगला घेतला आणि अनेक प्रयोग होऊन सुद्धा यशवंत पगार मात्र आर्थिकदृष्ट्या तिथंच राहील. त्याने अविनाशला विचारलं आणि अविनाश पटकन म्हणाला, हो मी सगळं ताब्यात घेतो संस्था, तुम्ही मध्ये ढवळाढवळ करायची नाही, ही अट सांगितली. आणि अविनाशने आपल्या हातात संस्था घेतली आणि गंमत म्हणजे अशी, आम्हा सर्व कलावंतांचं मानधन वेळच्या वेळी जसं ठरलेलं असेल तसं मिळायला लागलं. इतकंच नव्हे तर प्रवासात मिळणाऱ्या सवलती आणि या सगळ्यांचा आम्हाला अतिशय सुखावह आमचे प्रयोग आणि दौरे व्हायला लागले केवळ अविनाश पुढे. हा त्याच्या स्वभावातच चांगुलपणा होता. माणसं जोडणं ही त्याला अवगत असलेली खूप छान कला होती. त्या जोरावर त्याने अनेक मित्र मैत्रिणी अनेक मिळवल्या, अनेक ठिकाणी कामं केली. पण त्याला मूलतः नाटकात काम करून आपण नट व्हावं अशी आकांक्षा नव्हती. त्याने अनेक सिनेमात कामं केली, ती प्रेक्षकांनाही खूप आवडली, तो खूप प्रसिद्धीला गेला. पण त्याला मुळात ती आवड नव्हती. त्याला आवड होती ती स्वतःचं प्रोडक्शन करण्याची आणि ती त्याने हौस त्याची भागवली. कारण एका निर्मिती संस्थेचा तो मला वाटतं भागीदार, त्यांचा सल्लागारही होता. नंतर त्याने अचानकपणे काय त्याच्या मनामध्ये आलं तर एक वेगळी कल्पना त्याने राबवली. ती प्रत्यक्षात येऊ पाहत होती, ती करणारे इतर लोकही होते, पण याने ज्या जोमाने सुरू केली त्यामुळे त्यात तो उशिराने येऊन सगळा अग्रेसर ठरला. ती म्हणजे जुन्या संगीत आणि गद्य नाटकांच्या कॅसेट्स तयार करणं. पण त्यानंतर मात्र त्याने स्वतः काम करायचं कमी केल्यामुळं तो नट म्हणून फारसा मग आम्ही जास्त एकत्र आलो नाही. आलो एकत्र पुन्हा ते तुझे आहे तुझपाशी या नाटकात. तुझपाशी या नाटकात 78 सालापासून त्याने काम करायला सुरुवात केली माझ्या बदली. मी श्यामचं काम करत असे, मी जवळजवळ 800 प्रयोग केले, पण माझ्यापेक्षा दुपटीने तिपटीने जास्त प्रयोग त्याने केले आणि ते 78 सालापासून त्याने श्यामचं काम करायला सुरुवात केली आणि तुझपाशी मधलं आचार्यचं काम मी करायला सुरुवात केली. आता जी बाजारामध्ये त्याचे कॅसेट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो श्याम आणि मी आचार्य असंच हे आहे. त्या नाटकामध्ये बाप आणि मुलगा असं जे आमचं नाटकातलं रिलेशन होतं ते थोडंसं प्रत्यक्षात आलं. वडीलधारा स्नेह आणि मुलगा असं त्याचं रूपांतर झालं. पण आमची जोडी वर्षानुवर्ष जवळजवळ 40 वर्ष अभेद्य राहिली. कधीही तंटा नाही, बकेडा नाही, मतभेद नाही की ज्यामुळं आम्ही एकमेकांच्या बरोबर काम करणार नाही अशा तऱ्हेचं वातावरण कधीही निर्माण झालं नाही. म्हणजे रोज सकाळी 9 ते 9:30 मी आणि तो आम्ही आपापले फोन मुद्दाम एंगेज ठेवत नसू. कारण त्याचा केव्हा फोन येईल सांगता येत नाही, माझा केव्हा फोन जाईल सांगता येत नाही. पण साधारणपणे रोज सकाळी 9:15 वाजता एकमेकांना फोन करणं ही आमची आज कित्येक वर्षांची सवय होती. जाण्याच्या आदल्या दिवशी त्याने मला संध्याकाळी फोन केला. म्हणून मी त्याला म्हटलं, अरे आज संध्याकाळीचा फोन केलास, काय विशेष? म्हणलं नाही रे, मी गाडी चालवत इथे गावातच चालवतो तर सिग्नल लागला म्हणून मग जर गाडी बाजूला उभी केली म्हटलं तुला फोन करावा म्हणून तुला फोन केला. उद्या सकाळी नेहमीप्रमाणे 9 वाजता मी फोन करीनच. असं हे आमचं बोलणं आदल्या दिवशीच झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याचा फोन येण्याऐवजी मला निरोप आला की अविनाश गेला. शब्द 2च, पण त्या 2 शब्दांनी मी
क्षणभर इतका हादरलो की मला काही सुचेना. असं बोलवणार, काय झालं तुम्हाला, काय झालं? अरे म्हटलं, तूच आता बातमी सांगितलीस ना, अविनाश गेला. मला तो जयंत काका, नाटकामध्ये तुम्ही, राजा गोसावी, अविनाशजी प्रयोग चालू असताना उत्स्फूर्त ज्या ऍडिशन घ्यायचा तेव्हा एकमेकांना कसे सांभाळून घ्यायचा, काय मजा यायची तेव्हा तिथे? नाटकामध्ये ऍडिशन घ्यायची खूप नटांना सवय असते. काही जण प्रसंगामुळे घेतात अचानक, काही जण सवयीने लेखकानं लिहिलेलं त्यांना पुरेसं वाटत नाही म्हणून त्यात आपली भर घालण्यासाठी म्हणून ऍडिशन्स घेतात. त्याबद्दलचा एक किस्सा असा आहे की एका खूप मोठ्या नटाला ऍडिशन घ्यायची सवय होती. तर आचार्य अत्रेंनी त्या लेखकाला सांगितलं, माझ्या लग्नाची बेडी नाटकात काम करतोयस तर नाटकात लिहिलेले संवादच बोल, माझ्या ताजमहालाला तुझ्या विटा लावू नकोस. हा खूप प्रसिद्ध किस्सा आहे. पण नाटकामध्ये ज्या वेळेला 4 माणसं, 4 कलावंत एकत्र येतात अचानकपणे, तालीम होत नाही पुरेशी आणि सगळ्यांची कामं स्वतंत्ररित्या स्वतःच्या जबाबदारीवर पाठ केलेली, तयार केलेली असतात. आणि काही नाटकं अशी आहेत, जुनी नाटकं जी आहेत विशेषतः, त्यातल्या माणसांच्या तालमी व्हाव्या लागत नाहीत, कारण ती परंपरागत होत आलेली आहेत आणि ती बघून बघून लोकांची पाठ होतात. आणि मग कुणी विचारलं की काय तुझं अमुक अमुक काम तयार आहे का? हो आहे. मग चल तुझा प्रयोग आहे. अशा वेळेला तो काय बोलणार आहे हे बाकीच्यांना माहित नसतं, बाकीचे काय बोलणार आहे ते त्याला माहित नसतं. आणि मग अशा वेळी रंगमंचावर काम करताना मध्ये वेळ वाया जाऊ नये किंवा रिकामा वेळ जाऊ नये, ज्याच्यामुळे प्रेक्षक आपली हुर्री उडवतील, त्यासाठी तो वेळ भरून काढण्यासाठी कलावंत आपापले शब्द त्यात टाकतात आणि त्याला ती एक ऍडिशन घेतली असं म्हटलं जातं. या बाबतीत अविनाश कर्वेज होता. पण अविनाशची गंमत अशी, तुझं पशी या नाटकात असलेला एक महिला मंडळाचा प्रसंग आहे, तिथे तो अनंत ऍडिशन्स घेत असे. कारण त्या महिला मंडळाच्या प्रवेशात असलेल्या 3 बायका ह्या कोण असतील हे आम्हाला कोणालाच ठाऊक नसायचं. निर्माते काय, आयत्या वेळी जी मिळेल ती बाई, तुम्ही हे काम केलंय का? नाही, मी बघितलंय. अरे वा, चला मग तुम्ही आज आमच्या या नाटकात काम करा. असं करून सुद्धा कलावंत जमा करत असत, कारण प्रयोग होणं महत्वाचं असायचं. आणि बाकीचे कलावंत सुद्धा विशेष काही बोलत नसत, कारण बोलून करणार काय, आपल्याला मिळणारे पैसे आपणच आपल्या हाताने घालवायचे. ही निष्ठा योग्य आहे, पण ती पाळण्याचे दिवसपत्र नव्हते. कारण पैसे मिळणं दुर्जड होतं, नाटकाचे प्रयोग होणं अवघड होतं आणि प्रेक्षक येणं हे त्याहून अवघड होतं. त्यामुळे ह्या गोष्टी करायला लागायच्या. अविनाश ते करत असे सर्रास, पण माझ्या बरोबर काम करताना त्याने कधीही ऍडिशन केली नाही. त्याचं आणखी एक कारण असं होतं की त्या नाटकात मी आचार्य म्हणजे त्याच्या वडिलांसमान असणारी व्यक्तिरेखा मी करत होतो. त्यामुळे मी त्याला काहीही दटावू शकत होतो. इतकंच नव्हे, माझ्या हातात असलेल्या काठीनं मी एकदा त्याच्या पोटरीवर छडी सुद्धा मारली होती आणि तो कळवळला होता. आणि इतका कळवळला की आतमध्ये मला म्हणाला, मी पुन्हा कधी असं करणार नाही, पण तू मारू नकोस छडी बाबा. हा प्रसंग त्यातल्या त्यात मला आठवतो. पण तो श्यामचं काम करायचा आणि मी आचार्याचं काम करायचं. त्यामुळे दुसरा कोणी श्याम आला तर मला ते आचार्याचं काम सुचत नसे करायला. कारण ज्या काही ठराविक गोष्टी आहेत त्या जर श्यामचं काम करणाऱ्या कलावंतांना केल्या नाहीत तर पुढचं वाक्य मला आठवत नसे. इतका प्रभाव त्याचा त्या भूमिकेवर होता आणि इतकी आमची दोघांची जवळीक होती. आणि दुसऱ्याला अडचणीत टाकणाऱ्या त्याने ऍडिशन्स कधीही केल्या नाही. समोरचा नट निरुत्तर होईल किंवा तो एकदम ब्लँक होईल, त्याला पुढचे संवाद सुचणार नाही, असं तो कधीच करत नसे. इतकंच नव्हे तर कधी काळी असं बरोबर काम करणाऱ्यांचं कुणाचं झालं तर तो अत्यंत व्हिस्परिंग व्हॉइस, अगदी खालच्या आवाजात त्या शेजारच्या नटाला बारीक सूचना देत असे की त्याचं पुढचं वाक्य काय. हे अरुण सरनाईकच्या बाबतीत झालेलं. अरुण सरनाईकांना अशी सवय होती, पण ते एकदा स्वतःच स्टेजवर ब्लँक झाले आणि अविनाशने त्यांना पुढचं चटकन वाक्य सुचवलं आणि ते पटकन ते वाक्य पुढचं बोलले.
ज्या वेळेला कलावंतांची एकमेकांच्या बरोबर काम करताना ही सहकाराची भावना असते त्यावेळेला प्रयोग उत्तम होतो. कितीही ॲडिशन्स किंवा काही झालं तरी त्याचा कोणालाही त्रास होत नाही. आणि हा त्रास होणार नाही याची काळजी घेणारे जे कलावंत आहेत त्यातला अविनाश हा आहे. ठाण्यात आम्ही एकदा भेटल्यानंतर तो इकडे आमच्या इथे माझ्या एवढ्याला इथे आला. मी त्याला म्हटलं, अरे तू आता इकडे कुठे आलास? तू ठाण्याला राहायला आल्याच कळलं, पण कुठे राहायला आलायस? मग त्याने मला पत्ता सांगितला. तो म्हणला, मी आता उमंग करावकी क्लब मध्ये चाललो. मी म्हटलं, ही काय बाबा नवीन भानगड काढली आहेस? तो म्हणला, भानगड वगैरे काय नाही, तिथे मी गाण्याची प्रॅक्टिस करायला जातो. त्याला गाण्याची आवड होती हे मला माहिती होतं. त्याचा आवाजही बरा होता, गाण्याची त्याला समजही होती. पण हे मला म्हणाला की मी तुला माझं गाणं ऐकायला घेऊन जाणार. मी म्हटलं, मी कसा येणार? म्हटलं, मला माहिती नाही तुझा क्लब कुठे. नाही, मी तुला सांगेन. मी रोज सकाळी जातो, त्याचे काही दिवस ठरलेले होते. तिथे तो रोज सकाळी जायचा आणि गाण्याची प्रॅक्टिस करायचा. मला हे नवीन होतं की मी खरोखरच मनापासून गाण्याची प्रॅक्टिस करतो आणि गाण्यावर प्रेम करतो. आणि म्हणून मी गाणं शिकायला जातो. नाही तर उगाच कोण जाईल गाणं शिकायला? पण त्याला गाण्याची आवड होती निश्चित. कारण एरवी सुद्धा फोनवर आमचे कुठले गाणे ऐकले, नवीन कुठलं गाणं ऐकलं तर तो ते लगेच सांगायचा, नवीन कुठला सिनेमा पाहिला का, नवीन कुठलं नाटक पाहिलं. ह्या आमच्या एकमेकांची गप्पा तर नेहमी व्हायच्याच. पण तो त्यातल्या त्या टेलिफोनवर सुद्धा त्याने मला गाणं ऐकवायचं सोडलं नाही. दुःख एकच आहे की तो मला फसवून गेला. आर्चिस, तू उमंग करावकेचा खूप जुना मेंबर आहेस. जवळजवळ 2-2.5 वर्ष तू इथे येतोस. ज्या शनिवारी तू क्लब मध्ये आलास आणि आल्यानंतर बघितलंस की आपल्या ह्या क्लबमध्ये अविनाश खर्शीकर आलेले आहेत आणि ते सुद्धा सेलिब्रिटी न होऊन स्वतः एक क्लब मेंबर म्हणून आलेले आहेत, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? नमस्कार, मी आर्चिस जोशी. उमंग कॅराओके क्लबचा आता जवळपास 2-2.5 वर्ष झाली मला. आणि सर्वात महत्त्वाची जी आठवण मला सांगायची आहे अविनाश ती म्हणजे त्यांचा पहिला दिवस. एक अँथनी सरांजवळ एक माणूस येऊन बसला होता. अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत होत्या. आणि सगळं झाल्यावर अँथनी सरांनी सांगितलं की आज अविनाश खर्शीकर आपल्याला जॉईन करताय. ही इज अ बिग आर्टिस्ट इन मराठी. आय थिंक जेव्हा त्यांनी हे म्हटलं त्यावेळी एक पूर्ण कॅनव्हास या व्यक्तीचा माझ्या डोळ्यापुढे आला. बरीचशी नाटकं मी बघितली होती आणि अविनाशजींच्या बऱ्याचशा सिनेमांची नावं पण मला माहिती होती. ही वॉज वन ऑफ द हँडसम हिरोज. ही वॉज अतिशय मिश्किल हिरो. आणि खरं सांगायचं तर म्हणजे उमंग सारख्या आमच्या छोट्या क्लबमध्ये जिथे सगळे हौसी कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एवढं मोठं नाव आलं आणि ते पण इतक्या सहजपणे सर्वांशी मिळून मिसळून वागायला लागलं. त्यांचं येणं एक सरप्राईज होतं. त्याच्यासोबत त्यांच्यासारख्या माणसांनी इतर सगळ्या हौशी कलाकारांसोबत एवढं मिळून मिसळून वागणं हे एक दुसरं सरप्राईज होतं. आर्चिस, अविनाश खर्शीकर यायला लागल्यापासून तुमच्या क्लबचं वातावरण कसं झालं? म्हणजे ते साखरेसारखे पाण्यात विरघळून त्याने अख्खं पाणी गोड केलं तर तेलाच्या थेंब नुसते पाण्यावरती तरंगत राहिले. तुमच्या कोणामध्ये मिक्स झाले ते. एक वेगळा त्यांचा ऑरा होता एक कलाकार म्हणून. त्याचे तुमच्यासारखेच एक उमंगचे फॅमिली मेंबर झाले. एक पद्धत असायची की गाणं म्हणताना आम्ही सगळ्या श्रोत्यांकडे बघायचो. त्यांच्या डोळ्यात आम्हाला कळायचं गाणं बरोबर होतंय की नाही होतंय. गाणं संपल्यानंतर आम्ही वाट बघायचो की लोक कसं सांगतात आम्हाला समजावून की गाणं चुकलं बरोबर काय केलं पाहिजे. पण अविनाशजी आल्यापासून एक बदल याच्यात घडला. तो असा आहे की अविनाशजींची दाद ही त्याच वेळी त्याच ठिकाणी ताबडतोब तुम्हाला तिकडे मिळते किंवा दिसून येते. बढिया है, अरे वा, क्या बात है यासारखे शब्द तुम्हाला चांगल्या लकबी चांगल्या जागांवर ताबडतोब मिळणार. आणि हा बदल झाला उमंगच्या आमच्या संपूर्ण वातावरणामध्ये. दुसरं मला जी एक त्यांची अजून आठवण सांगायची ती माझ्या अतिशय माझ्या मनाच्या जवळची आहे. ती म्हणजे माझं एक स्वतःचं पुस्तक आहे मनोरेखित. हे माझं पहिलं पुस्तक, पहिलं कवितांचं पुस्तक. आणि या पुस्तकातलं सर्वात महत्त्वाचं माझ्यासाठी संस्मरणीय जी गोष्ट आहे ती या पुस्तकाची प्रस्तावना ही अविनाशजींनी लिहिली. आज
उमंग कॅराओके क्लबमुळे ही आमची ओळख झाली आणि ती इथपर्यंत येऊन पोहोचली. बरेचदा आम्ही गाण्याच्या दरम्यान त्यांना सांगायचो की सर तुमच्या काहीतरी शूटिंगच्या आठवणी सांगा, काही तुमचे जोक्स सांगा किंवा काही तुमच्या शूटिंग मधले किस्से सांगा, कलाकारांसोबतचे किस्से सांगा. त्यांना खूप आवडायचं. ते हळूच सगळे गाण्याच्या मध्ये ब्रेक घेताना सांगायचे अरे ऐकून घे, एक दिवशी एका डायरेक्टर सोबत असं झालं होतं, एका ऍक्टर सोबत असं झालं होतं. एक वेगळं वातावरण, एक वेगळं चैतन्य. करेक्ट. अविनाशजी आले की आमचे रफी साहेब आले असं वाटायचं. रफी साहेबांचं आणि त्यांचं एक वेगळं नातं होतं. रफी हा त्यांच्या अणुरेणूमध्ये आतमध्ये भिनला होता. रफी साहेबांचं कुठलंही गाणं म्हणायला त्यांना कधीच वेगळा प्रयत्न करावा लागला नाही. त्यांनी रफी इतके वेळा ऐकला होता की छोट्या छोट्या जागा, छोट्या छोट्या लगबी कितीतरी वेळा त्या खूप अवघड असायच्या, पण ते अतिशय सहजपणे घ्यायचे. आमचे अँथनी सर हे अतिशय क्रिटिक आहेत, पण ते अविनाश सरांना बरेचदा अप्रिशिएट करायच्या पहिल्याच झटक्यात. त्यांनी खूप अवघड जागा घेतलेल्या असायच्या. अशा प्रकारे त्यांच्यासारखा एक अवलिया कलाकार आम्हाला आज आमच्यात नाहीये, ही फार मोठी व्हॅक्यूम आमच्यासाठी. अविनाशला संगीताची खूप आवड होती, म्हणून त्यांनी उमंग कराओके क्लब जॉईन केला. तिथल्या त्यांच्या गुरु नीता ह्यांच्याकडनं आपण जाणूया शिष्य म्हणून अविनाश कसे होते. नमस्कार. अविनाश सर यांना आपण सगळे चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील मोठा एक कलाकार, नामवंत आर्टिस्ट म्हणून ओळखतो, पण त्यांना गाण्याची भयंकर आवड होती. मोहम्मद रफी हे त्यांचं जसं दैवतच होतं गाण्यामध्ये. ते ठाण्याला शिफ्ट झाले 2-3 वर्षापूर्वी आणि गाण्याची आवड असल्यामुळे त्यांनी इंटरनेटवर ते सर्च करत होते की मला काहीतरी ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये काहीतरी करायचंय. तर त्यांना उमंग कराओके क्लबची साईट दिसली आणि त्यांनी ती पाहिली. त्यांनी आम्हाला फोन केला रविवारी सकाळी आणि ते रविवारी संध्याकाळी आम्ही जो टाइम सांगितलं त्या टाइम मध्ये ते आले. आम्हाला माहिती होतं की हे एवढे मोठे कलाकार आहेत आणि आमच्या स्टुडिओ मधले सगळे जण त्यांना बघून एकदम खुश, अरे बापरे एवढे मोठे कलाकार आपल्याला जॉईन झाले. पण ते जसं आले एकदम नॉर्मल. त्यांनी सांगितलं की मी कधीही गायलो नाहीये, मी घरात गुणगुणतो, पण मला स्टेजवर किंवा मी असं माईक घेऊन कधीही गाणं म्हटलेलं नाही, पण मला गायची फार इच्छा आहे आणि मला खूप आवड आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की हा तुम्ही म्हणा ना, तुम्हाला कोणतं गाणं म्हणायचं ते सांगा, आम्ही ट्रॅक प्ले करतो. त्यांनी सांगितलं मोहम्मद रफीचं गाणं मला म्हणायचंय, तुम्ही कोणतं घ्या. आणि मग आम्ही एक गाणं लावलं आणि ते गाणं ते म्हणायला त्यांनी चालू केलं. एक मी नोटीस केलं की आवाज मी सांगत नाही, पण ज्या जागा असतात ते ना ते असं प्रयत्न करून घेत नव्हते, त्यांच्या आपोआपच त्या जागा येत होत्या त्यांच्या गळ्यातून. म्हणजे जे असं मला फार कौतुकच वाटलं की ज्या माणसाने असं गाणं कधी माईकवर म्हटलेलं नाही, अगदी ताल आणि थोडंसं सुरामध्ये थोडंसं गडबड होत होती. मग त्यांनी आमचं हे जॉईन केलं क्लब केल्यानंतर सगळ्यांशी ओळख झाली आणि ते त्यांचं नेचर खूप फ्रेंडली असल्यामुळे ते सगळ्यांशी खूप छान गप्पा वगैरे असायचे. आणि मग एवढं ते इन्व्हॉल्वमेंट झालं, ते स्टेजवर गायला आले की ते गाण्यामध्ये एवढे इन्व्हॉल्व व्हायचे की ते नाचायला चालू करायचे. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यांचा ताल कधी त्या सुरामध्ये, कधी श्वास, असं हे सगळं त्यांचा प्रॉब्लेम व्हायचा. आणि मग मी कधी त्यांना सांगायचे की हे असं झालं नाही, पण मी बरोबरच होतं. म्हटलं बरोबर होतं, पण हे जे तुम्ही करताना त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जातं. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही गाताय, पण इन्व्हॉल्व होत आहे, मस्ती, इट्स ओके, पण ते गाणं हल्लं जातं. मग त्यांनी 1 महिन्यानंतर मला फोन केला आणि मला म्हणाले नीता मला ना तू शिकव, हे कसं करू की मध्ये गायचं ते मला यायचंय तुझ्याकडे, तू मला शिकवणारस.
आता हे मला ते स्टुडिओमध्ये पण सांगू शकले असते, पण त्यांनी ते मला खास फोन करून सांगितलं की मला यायचंय, तू मला शिकव. मग ते दर आठवड्याला असं यायला लागले. आणि मग मी त्यांना सांगायचे की तुम्ही फक्त पहिलं कॉन्सन्ट्रेट करा, गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या, आणि एकदम कॉन्फिडंट एखाद्या गाण्यावर चला ना की मग तुम्ही जे तुम्ही डान्स करा, पण तो कॉन्फिडन्स येईपर्यंत तुम्ही कॉन्सन्ट्रेट तुमच्या गाण्यावरच करा. तुम्ही असं एक्सप्रेशन किंवा हात वगैरे असं हलवला किंवा डान्स केला तर काय होतं, तुमचा ताल थोडासा इकडे तिकडे जातो, श्वास हे लागतो आणि थोडं सुरामध्ये पण हल्लं जातं. मग ते लक्ष द्यायचे आणि ते ऐकायचे, प्रयत्न करायचे, त्यांच्याकडून त्यांचा जेवढा प्रयत्न होता तेवढा ते करायचे आणि हळूहळू त्यांचं थोडंसं डेव्हलप होत गेलं. त्याच्यानंतर आमचा दर शनिवार रविवार त्यांनी जॉईन केलं. 2 सेशन्स असतात, पहिलं रविवारी यायचे, नंतर ते शनिवार रविवार दोन्ही सेशन त्यांनी जॉईन केलं. आणि मग करोनाचा वेळ आला मार्चमध्ये आणि त्याच्यामुळे आमचं क्लब स्टुडिओ बंद करावा लागला बिकॉज ऑफ या सगळ्या प्रॉब्लेममुळे. तर त्याच्यानंतर येणं जाणं बंद झाल्यामुळे मग त्यांचा फोन एव्हरी डे किंवा ऑल्टरनेट डे त्यांचा फोन असायचा. मग मला नीता आपल्याला हे गाणं गायचंय, मग ते मला गाण्याची लिस्ट द्यायची, ही 2 गाणी ह्या मूवी मधली, या डोट्स तयार ठेव. म्हटलं ओके. ऑक्टोबर 5 तारखेला त्यांनी सकाळी फोन केला मला आणि सांगितलं की मी संध्याकाळी येतो भेटायला. म्हटलं या वेलकम. आणि 6:30 वाजता ते आले. आय थिंक 8:45 पर्यंत तरी ते होते. आम्ही खूप गप्पा मारल्या आणि ते इतके इन्सिस्ट होते, अरे आता बस झालं ना, चालू करा, सगळी दुकानं उघडलीत, मॉल्स उघडलेत, तुम्ही का असं लांबवताय, चालू करा. आणि आम्ही मग 25 ऑक्टोबरला डिसाईड केलं की ओके 25 ऑक्टोबरला आपण चालू करतोय. त्यांनी ऐकलं, ते खूप खुश झाले की अरे वा, चला 25 ऑक्टोबर पासून चालू होते, चला. त्यांनी परत मला 3-4 गाणी दिली, नीता हे आपल्याला करायचंय. मी म्हटलं ओके. आणि 8 तारखेला सकाळी ही न्यूज आली की अविनाश रशीकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन. एवढा जो धक्का होता तो की म्हणजे कसं सावरायचं ते कळतच नव्हतं. 2 दिवसापूर्वी ती व्यक्ती आमच्या घरी येऊन आम्ही एवढ्या गप्पा मारल्या सगळ्या, एवढे खुश होते की 25 तारखेपासून चालू होतंय, हे करायचंय ते करायचंय. 25 तारखेला स्टुडिओ उघडून गेलो. ज्यांच्या याने आम्ही चालू केला की लवकर 25 तारखेला, तीच व्यक्ती तिकडे नव्हती. असं वाटत होतं की आता दरवाजा उघडेल आणि अविनाशजी आत येतील आणि नेहमी सगळे हॅलो एव्हरीवन करून बोलतील. पण अविनाशजी तुम्हाला विसरणं अशक्य. तुम्हाला मी मिस करतो असं मी कसं म्हणू, तुम्हाला मी मिस करू शकत नाही. तुम्ही सदैव आमच्या लक्षात राहा आणि आमचे UKCचे मेंबर्सही तुम्हाला सदैव लक्षात त्याच्या पण राहणार, कारण तुम्ही सगळ्यांबरोबर इतके मिळून मिसळून होतात. तुम्ही एवढं मोठे सेलिब्रिटी, पण तुम्ही कधीही दाखवलं नाही. तुम्ही आमच्यातलेच एक होऊन राहिला. तुमची आठवण न येणं असं होणारच नाही. आम्ही नेहमीच तुमची आठवण येणारच आम्हाला तुमची आठवण. किशोरी, please give Kishori a big hand. आओ नीता जी.
You? ऐसे भी खूबसूरत खूबसूरत एक्ट्रेसेस लाता रहूंगा आखिर शो में. I would like to have a few words from Kishori for us. बापरे, ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. काल मला जेव्हा सांगितलं त्यांनी तुला बोलावं लागेल, भाषण करावं लागेल, तर मी तेव्हाच घाबरले होते. पण आता इथे तुमच्या सगळ्यांचे आवाज ऐकून तर माझी बोलतीच बंद झाली. पण खरंच मला फर्स्ट ऑफ ऑल मला आरतीजींचं कौतुक करावं लागेल की त्यांनी इतकी छान प्रत्येक गाण्याच्या आधी माहिती दिली आणि त्या गाण्याचा बॅकग्राऊंड आम्हाला तयार करून दिला. त्यामुळे आणखीन ते गाणं ऐकायला मजा आली. आणि सिंगर्सच्या बद्दल तर काय बोलू तितकं कमी आहे. खूपच छान सिंगर्स आहेत. म्हणजे जसं आरतीजी म्हणाले की म्युझिशियन्स असतात ते सांभाळून घ्यायला असतात. मी पण बरेच असे शोज बघितले आहेत, मी जज केले आहेत. मी गात नाही पण मी जजिंगला जाते. पण तिथे कसे म्युझिशियन्स सांभाळून घेतात. पण इथे खूप कठीण आहे हे गाणं, रेकॉर्डेड गाणं खूप कठीण आहे. आणि विशेष आभार मानते मी की मला इथे बोलवल्याबद्दल अँथनीजी, नीताजी आणि अविनाशजींचे, की मला ही इतकी छान संधी दिली. मला एक रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. मला खरंच एक स्ट्रेस माझा निघून गेला. इतक्या टेन्शनमध्ये धकाधकीच्या आयुष्यात आम्ही जगत असतो, त्याच्यातून मला काही काळ खूप रिलॅक्स वाटलं, खूप छान वाटलं. आणि अविनाशजी आता म्हणाले की आत्ता 4 महिने त्यांनी हा क्लास जॉईन केला. त्यांच्याबद्दल एक गुपित मी तुम्हाला सांगते. मी त्यांच्याबरोबर 10,000 शोज, त्याच्याही जास्त शोज आणि सिरियल्स केल्या आहेत किंवा फिल्म्स केल्या आहेत त्यांच्याबरोबर बऱ्याचशा. तर मला नेहमी त्यांच्या गाडीत फक्त आणि फक्त मोहम्मद रफींची गाणी ऐकायची असायची आणि ते फक्त मोहम्मद रफीची गाणी ऐकायचे. तर आता आमचा एक ग्रुप आहे ज्याच्यात एडिटर्स आहेत, ज्याच्यात डिरेक्टर्स आहेत, ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत. असा आमचा छान एक ग्रुप झाला आहे. तर आम्ही हे जेव्हा बघितलं फेसबुकवर यांची गाणी ऐकली, तेव्हा माझा एक एडिटर मित्र, जो आमचा कॉमन मित्र आहे, चेतन दुबे नावाचा, जो CS दुबे नावाचे ॲक्टर होते ना, त्यांचा मुलगा, त्यांनी ह्यांना नाव ठेवलंय मोहम्मद अवी. तर तेव्हाही हे गाडीत अख्खा वेळ ती गाणी गुणगुणायची. म्हणजे आम्ही जितक्या लांब आम्ही शोजला जायचो, कॉन्स्टंट ते काही बोलायचे नाहीत, ते फक्त गाणी आणि त्याच्याबरोबर ती गाणी गुणगुणत असायचे. तर मी त्यांची ही सगळी गाणी ऐकलेली आहेत. पण मला खूप बरं वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना भेटूनही मला खूप बरं वाटलं. थँक्यू ऑल, थँक्यू सो मच. थँक्यू नीताजी, थँक्यू अँथनीजी, थँक्यू अविनाशजी, थँक्यू आरतीजी. मैंने भी नहीं अपना गाना गाया सिवाय मेरे बाथरूम के दीवारों को छोड़ के. पता नहीं एक दिन अचानक क्या हुआ कि पैशन तो था, कभी गाया नहीं, माइक के सामने यहाँ पहली बार गाया. तो ज्वाइन किया मैंने. 4 महीने हो गए मुझे ज्वाइन करके. ये मेरा दूसरा शो है उनका. तो आई एम एंजॉइंग थॉरली. थैंक यू एंथनी भाई, थैंक यू नीताजी, थैंक यू किशोरी फॉर कमिंग एंड ज्वाइनिंग अस. One of the finest comedy actors of this era. और 10,000 shows together on stage. तो बहुत सालों से काम कर रहे हैं एक साथ. Anyway, चलो. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी के अंधेरे में हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए. वो जब याद आए, बहुत याद आए.
किसी के लिए। कई बार ऐसा भी धोखा हुआ है, चले आ रहे हैं वो नजरें झुकाए, वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी के अंधेरे में हमने चरागे मुहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए, बहुत याद आए। कब और करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। फूल तुम गुलाब का, क्या जवाब आपका, जो अदा है वो बहार है। आज दिल की बेकली आ गई जुबान का, बात ये है तुमसे प्यार है। दिल तुमको दिया रे, प्यार का राग सुनो रे। दिल गवार करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। अविनाश माणूस म्हणून किती छान होते हे आपण पाहिलंच, पण तितकेच महान ते कलाकार होते. बघूया त्यांच्या काही नाट्यकृती. हा नुसता ट्रेलर आहे, ट्रेलर. काय म्हणता काय? अजून पिक्चर तर पुढंच आहे. अरे या सौजन्यात नानाजी पिताश्री, आपल्या संभाषणात जर व्यत्यय येत नसेल तर मी अंतर्गृहात प्रवेश करू शकतो काय? यावं युवराज यावं. थँक्यू. थांबा. युवराज, महाराज, बहिर्दिशेला कुठं गमन केलं होतं? एका मित्रवर्याकडे. आता फक्त वस्त्रांतर करण्यासाठी परत आलो आहे. वस्त्रांतर झालं की पुन्हा परत बाहेर जाण्याचा मनसुबा आहे. ठीक ठीक. युवराज, महाराज, अन्न भक्षणाच्या वेळी लवकर हजर व्हावं अशी युवराजांना विनंती आहे. पण महाराज, अन्न भक्षणाचं कार्य आज आम्ही बहुधा बाहेरच उरकू. आम्ही? युवराज, महाराज, आम्ही या शब्दामध्ये किती जणांचा समावेश आहे? फक्त दोघांचा महाराज. कोण कोण? मी आणि सुलोचना. त्या सुलोचनेच्या बाबतीत आम्ही आपल्याला लाख वेळा जीव तोडून सांगितलं तरी आपले लोचन उघडत नाहीत. अरे त्या सुलोचनेला घेऊन कुठे जाणार आहे बोंबलत? बोलपट पाहण्यासाठी. म्हणजे अंधारात. पण महाराज, मी आपणास अंधारात ठेवू इच्छित नाही म्हणून स्पष्टपणे खुलासा केलेला आहे. त्याला खुलासा? कुठली कोण सुलोचना लागली गळ्यात गळे घालून हिंडायला? वस्तुस्थितीचा विपर्यास होतोय महाराज. कसला विपर्यास? मी तिच्या गळ्यात गळा घालून जाणार नाही. जमलंच आणि शक्य झालंच तर हातातच हात घालून जाण्याचा मनसुबा आहे राजे. कानफाडीत मारीन बघे. आता अगदी तुम्ही ओरिजिनल नाना वाटता. नाही घालीन तुझ्या कमरेत. मला याचे थंडे. नाना नाना सौजन. लांब लांब. युवराज, महाराज, आपले बाहेर ख्यालीपणाचे धंदे आम्हाला मंजूर नाहीत हे आम्ही आपल्याला गंभीरपणे बजावू इच्छितो. आपलं ते खलपाटून म्यान करा. ठीक ठीक. महाराज, आपण गंभीरपणे दिलेल्या दमाची
आम्ही अत्यंत नम्रपणे दखल घेतलेली आहे. आता वस्त्रांतर करण्याचा बेत रहित करून पुन्हा बाहेर जाऊ शकतो का? आता केवळ आम्ही सौजन्यात आहोत म्हणून जा म्हणून सांगणं भाग आहे, नाहीतर याच्या तंड्या. सौजन नाहीतर युवराज महाराज, आपली चरण कमलं आम्ही अशी फास्टून ठेवली असती बरं. ठीक ठीक, आम्ही अत्यंत ऋणी आहोत आपले. म्हणावं बोधरे महाराजांनी सांगितलंय की मी सांगतो, मी उचलतो, तुम्ही खाली आहे फक्त. नाही जमत. माझ्या अंगात पडत जमलं ग बाई, जमलं. माझ्या धर्मेंद्रला जमलं. नीट धरलेस ना. चला जमला असा फार दूध पिऊन घे. एक मिनिट. आता रोज असाच व्यायाम करायचा. करते. वासू, तू पाहिजे तर 2 मिनिट सुट्टी घे. बरं, म्हणजे त्याला एकच दिवस सुट्टी हवे. शीतल इथे कुठे कोण येणार आहे? काहीतरी सकाळपासून असं भ्रमिष्टासारखं सकाळ. ओ बाई, नाही तुम्हाला आम्ही सकाळपासून सांगेन म्हणतो राहूनच जात आहे. काय? आज पहाटे मला एक स्वप्न पडलं होतं. हो, आणि त्या स्वप्नात तुमचे ते आले होते. कोण? चिकरापूरचे ब्लँकेट महाराज. रजई चटई गोधडी. गोधडी महाराज आले होते. त्यांनी मला सांगितलं की बाईंनी, तुम्ही एका दिवसात 4 दिवस, म्हणजे 4 चोक किती आणणार? 4 चोक 16 बहुतेक. 16 पिक्चर जर पाहिले ना तर अण्णा 3 महिन्यात धर्मेंद्र होतील. अगो बाई, असं म्हणाली बाबा. मग मी ताबडतोब स्वप्नात तुमच्या वतीने त्यांना हो म्हटलेलं आहे. तर बघा किती फरक पडलाय तो. हे मसल बघा कसं उडतंय ते. टन हे उडते ते मसल आहे. सध्या एकच उडता, इकडचा पुढे उडलं. हे बघा, उडलं. बघायचे. चला. अरे काय उचला काय? आता मी फार दमलोय. मला हा पेला ठेवायचा तिथं. चाल बघा, चाल. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञश्च दोषते. श्री भगवान बोले, हे पार्थ, जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है, कामनाओं को छोड़ देता है, फिर क्या करता है? जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, तब वह सिद्धप्रज्ञ कहलाता है. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट सिद्धप्रज्ञ दोषते. जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, तब वह सिद्धप्रज्ञ कहलाता है. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट सिद्धप्रज्ञ दोषते. जब मनुष्य मन में पैदा होने वाली कामनाओं को छोड़ देता है और आत्मा द्वारा आत्मा में ही संतुष्ट रहता है, तो प्रश्न कहलाता है. अरे कौन है? अरे कौन है? अरे कौन है? सेवा. हाँ, सेवा. माफ करा, अचानक क्रोध आला. अजून मन शांत होत नाहीये, पण होईल, हळूहळू होईल. आपल्याला कुणाला भेटायचंय? आपल्यालाच. आम्ही की नाही अतिविशाल महिला मंडळाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी आहोत. एक मिनिट, ते अतिविशाल काय ते मला नाही कळलं. हो का? हं. मी सांगते. ह्या मिसेस नाडकर्णी, ह्यांचे मिस्टर इथं डेप्युटी कमिशनर ऑफ एक्साइज आहेत. होते म्हणा किंवा मिसेस पळसुले होते. अरे काय झालं असं एकाएकी त्यांना? बाकी काय व्हायचंय म्हणा, एक ना एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे. पण लक्षात ठेवा, आत्मा अमर असतो. असतील कुठेतरी, बघा तुम्ही इकडे. तसं नव्हे, ते डेप्युटी कमिशनर होते. म्हणजे ते आहेत ना, हे बघा ते आहेत. पण डेप्युटी कमिशनर नाही, कमिशनर आहेत. हो, पण टेम्पररीच आहे ना अपॉइंटमेंट. परवा क्लबात मिसेस घोरपडे भेटल्या होत्या. त्या सांगत होत्या मिस्टर घोरपडे रजेवर गेले तोपर्यंतच ही अपॉइंटमेंट टेम्पररी. मिसेस घोरपड्यांचं काही सांगू नका.
मिस्टर घोरपडे रजेवर गेले म्हणून सांगते काय? शी इज लायर. मिस्टर घोरपड्यांना सस्पेंड केले, 5 लाख रुपये खाल्लेत. माझ्याच मिस्टरने उघडकीला आणलंय ना ते फ्रॉइड. फ्रॉइड? त्यांना की नाही फ्रॉड म्हणायचंय. काय म्हणायचं? फ्रॉड 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 काय फ्रॉडच म्हणाले मी. मुलांना अमेरिकेला पाठवायला पैसा काही पगारातून नाही आला. म्हणजे खरं सांगू का, आपण आहोत ना त्याच्यापेक्षा ग्रेट आहोत असं दाखवायचंय त्यांना. बॅड हॅबिट नाही का हो मिसेस काळे? हो. मी एक्सप्लेन करते. आमचं की नाही इथे एक अतिविशाल महिला मंडळ आहे. एक्सक्यूज आहे जरा, पूर्वी की नाही इथे एक नुसतंच विशाल महिला मंडळ होतं. अय्या होतं का? अजूनही आहे की भट्टीन काकूंचं मंडळ? त्या 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 नुसत्या ठमा काकू आहेत. आमच्या मंडळात सगळ्या कॉस्मोपॉलिटन म्हणायचंय त्यांना. आमचे प्रेसिडेंट आहे मिस पेरिन इंदोरवाला. मिसेस अब्दुल्ला व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांचे मिस्टर इथे डीएसपी आहेत. ट्रेझरर मिस क्लारा डिकून. त्यांचे मिस्टर वंडरफुलच आहात की का? मिस डिकुनाचं लग्न कुठे झालंय आणि काय सांगतात त्यांच्या मिस्टरांचं? खरंच की विसरलेच मी. सॉरी हो, आय एम व्हेरी सॉरी. पण त्यांचे फादर रेल्वेत मोठे ऑफिसर आहेत. हो, आमच्या दोघींचे मिस्टर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. आणि ह्या मिसेस काळे यांचे मिस्टर घरचे बरे आहेत. हो, घरचे बरे आहेत. माझे मिस्टर क्लास 1 सर्व्हिस मध्ये आहेत. वंडरफुलच आहात की का? माझे मिस्टर क्लास 1 मध्येच आहेत. आमच्या मंडळात सगळ्या कास्मो. आता मी पुन्हा म्हणून दाखवणार नाही. म्हणता येत नाही तर म्हणता कशाला? तुम्हाला कॉस्मोपॉलिटन म्हणायचंय का मिसेस नाडकर्णी? हो, घशात जरा अडकल्यासारखं झालं म्हणून थांबले. नाहीतर मला म्हणता येतं. काय सांगता तुम्ही? म्हणा बघू. आमच्या मंडळात सगळ्या कॉस्मोपॉलिटन ऍक्टिव्हिटी चालतात. ती परवाची गंमत सांगू यांना? सांगता? सांगून टाका. अहो, परवा की नाही आम्ही आमच्या मंडळात कॉस्मोपॉलिटन होळी साजरी केली. इतकी मज्जा आली. हो, झालंच तर बॅडमिंटन कोर्टाच्या जीर्णोद्धार फंडासाठी आम्ही एक नाटक सुद्धा केलं. त्या नाटकात माझ्या मिस्टरांनी हिरोचा रोल इतका सुंदर केला होता. सॉरी हो, आय एम व्हेरी सॉरी. वंडरफुलच आहात की माझ्याही मिस्टरांनी काम केलं होतं म्हटलं. इश्य, ते कसलं काम? नुसतं पोस्टमन असं म्हणून पत्र तो टाकलं. पण काम केलं होतं. पोस्टमॅन म्हणून पत्र तर टाकलं, पण नॅचरल किती होतं ते. पण काय हो, यांच्या मिस्टरांचं भाषण जरा पाठ असायला होतं ना. किती विसरत होते, सारखे चुकत होते. गप्पा बसा, एकदम गप्पा बसा. कसं शक्य आहे ते? का हो, कसं शक्य आहे? मला काय माहित नाही, म्हणजे ऑफिस सांभाळून कसं शक्य आहे? नाट्याची सेवा म्हणून केलं. झालंच तर आमच्या मंडळात एक बॉल डान्स झाला. यु नो बॉल माहिती. शिवाय झोपडपट्टी कॉलनीला आम्ही भेट दिली. झोपडपट्टी कॉलनी? तिथल्या बायकांसाठी आम्ही आता भरत कामाचे आणि विणकामाचे क्लासेस सुरू करणार आहोत. झोपडीतल्या बायकांसाठी? त्यांना निटिंग बद्दल काही सुद्धा माहित नाही. हो ना. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही नुसते ऊल आणा. काय ना? वूल लवकर. विणायला आम्ही फुकट शिकवणार आहोत. हो, आपणही आमच्या मंडळात यावं अशी आमची खूप इच्छा आहे. कशाला विणकाम शिकायला? वंडरफुलच आहात की. किती विनोदी बोलता. तर काय? असंच विनोदी भाषण आमच्या मंडळात करा. अहो, विनोदी भाषणाला खूप गर्दी होते. खरं सांगते की नाही. पण हे पहा, थोडस आध्यात्मिक पाहिजे. म्हणजे काय माहितीये का, आमच्या मंडळात दर गुरुवारी सत्संग असतो. काय असतं? सत्संग सत्संग म्हणजे काय? सत्संग माहिती?
माहितीये का अशा झांजा घ्यायच्या हा आणि हळूहळू हळूहळू भजन म्हणायची. किन 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 अच्छा अच्छा किनकिन किनकिन ढण 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 नाही करत. म्हणजे काय माहितीये का, आमच्या मंडळात सर्व धर्माच्या भगिनी आहेत. तेव्हा त्या वेगवेगळ्या भाषेत भजन म्हणतात. एकाच वेळी. तो सत्संग. दॅट इज सत्संग. मराठी कळलं की नाही? ओके ओके. शिवाय स्पिरिच्युअल सेंटर आहे. इथले प्रोफेसर कोण करते, काय नाव, येळकोटवार. हा येळकोटवार ज्ञानेश्वरीवर इतकं सुंदर प्रवचन करतात, इतकं सुंदर प्रवचन करतात. आम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण इतकं सुंदर प्रवचन करतात. शिवाय अधूनमधून योगासनं, शीर्षासनं यांचेही क्लासेस असतात. खरंच सांगते तुम्हाला, नाही खरंच सांगते, माइंड कसं अगदी पीसफुल. खरं म्हणजे प्लेइंग, लिव्हिंग आणि हाय थिंकिंग पाहिजे, नाही का हो मिसेस काळे? हो. आता हेच बघा ना, माझ्या मिस्टरांना 1400 मिळतात. वंडरफुलच आहात की का? म्हणजे डीए आणि अलाउन्सेस धरून असेल, कारण तुमच्या मिस्टरांचा बेसिक पे माझ्या मिस्टरांचा बेसिक पे पेक्षा कमीच आहे. हो, पण सगळे मिळून तेवढे होतात ना? कसा शक्य आहे? होतात. काय हो, होतात की नाही? मला नाही माहिती हो. होतात. बरं होतात होतात हा, होतात. होतात होतात. पण पै शिल्लक राहत नाही. पगार वाढला की खर्च वाढला. आय कूक आहे, बेर आहे, इतके माजलेत, इतके माजलेत, सारखी पगार वाढ मागतात हो. शिवाय मला साड्या घ्याव्या लागतात. आता बघा, माझ्या जवळ जवळ 200 साड्या झाल्या. आता हो. माझ्या 2 महिन्यापूर्वीच झाल्या. तुम्हाला कोणी विचारलं होतं? मी यांना आता सांगितलं. बघा, साड्या म्हटलं की मॅचिंग ब्लाऊज आले, हा पेटिकोट आले. खरंच अहो, कुठं आवराव काय कळत नाही. हेच नेहमी लक्षात ठेवा. काय? एकदा मोह सुरू झाले, त्यांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की तुम्ही मेलात. मेलात मेलात. हेच हे सांगा तुम्ही आमच्या मंडळात बायकांची चांगली खोड मोडली पाहिजे. खरंच सांगा. आपण जरा बसा, ओके, मी ओके. उषाताई आहेत का बघून येतो. उषाताई हं. आहेत का घरात? बघतो ना. अविनाशी अविनाश ह्या कार्यक्रमाची संकल्पना उमंग करावकेचे सर्वे सर्वा अँथनी फर्नांडिस यांची आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक कलाकारांशी संपर्क साधून त्यांचा अनमोल वेळ देऊन एवढी सुंदर व्हिडिओ क्लिप बनवलेली आहे. मला खात्री आहे ही व्हिडिओ क्लिप तुम्हाला आवडली असणारच आणि ही व्हिडिओ क्लिप तुम्ही सगळेजण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणारच. धन्यवाद.